आणि आता एक मोठी बातमी समोर येतेय। नवी मुंबई शहर हे गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय। सांडपाड्याच्या डीमार्ट परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केलाय। 5 ते 6 राऊंड फायर करून तो फरारही झालाय। गोळीबार करून आरोपी बाईकवरून फरार झालाय। फरार आरोपीचा आता पोलीस शोध घेतायत आणि या गोळीबारात ठोके नावाचा एक व्यक्ती जखमी झालाय। त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय। एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानक जेव्हा गाडीत बसले होते, दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झालेले आम्हाला फक्त प्रथम दर्शनी दिसते। आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे देत आहेत। थेट जाऊयात। सांडपाडा जुईनगरतून मोठी घटना समोर आलेली आहे। मी सध्या जुईनगर सांडपाडा डीमार्ट याच्या समोर ज्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहू शकता की माझ्या मागे या ठिकाणी फायरिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 5 राऊंड जे आहेत ते या ठिकाणी फायर करण्यात आलेले आहेत। बाईक सवार होते, दोघे जण या बाईकवरती आले होते आणि या दोघांनी एका इसमावरती ही फायरिंग केलेली आहे। त्याच्यामध्ये सदर इसम जो आहे तो जखमी झालेला आहे आणि त्याला मनपा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। घटनास्थळी पाहायला गेलं तर 5 राऊंड आपल्याला या ठिकाणी पडलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पोलीस तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। बॅरिकेड्स पोलिसांकडून लागलेला आहे। त्याचबरोबर डीसीपी, एसीपी क्राईम हे सर्व जे पोलीस ऑफिसर आहेत ते घटनास्थळी दाखल आहेत। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम जी आहे ती देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहे आणि पूर्णतः माहिती जी आहे ती या ठिकाणी घेण्यात येत आहे। जे आरोपी आहेत ते ज्या दिशेने पळाले आहेत त्या दिशेला देखील जे काही सीसीटीव्ही उपलब्ध होत आहेत ते सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते सध्या पोलिसांकडून सुरू आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।